महाराष्ट्रातलं 70% कमिशन सरकार आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत पटोलेंनी हा गंभीर आरोप केलेला आहे। भ्रष्टाचारांचं पोलखोल रस्त्यावर तसंच विधानसभेतही करू असा इशारा पटोलेंनी दिलाय। महायुती सरकारला याचं उत्तर द्यावंच लागेल असंही पटोले या टू द पॉइंट मुलाखतीत म्हणाले। तुम्ही 70% कमिशनचा उल्लेख 2-3दा केला या सगळ्या मुलाखती दरम्यान। जसं कर्नाटकमध्ये 40% सरकार असं झालं, 40% कमिशन सरकार असे कॅम्पेन होतं, तुम्ही म्हणतात महाराष्ट्रात 70%चं कमिशन आहे। महाराष्ट्रात हा तुमचा कॅम्पेनचा मुद्दा असणार आहे का? नाही राहणार। जे लोक भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक पोल आम्ही आता विधानसभेतच खोलणार आहे। आम्ही रस्त्यावर तर खोलूच, पण विधानसभेतही आम्ही ही सगळी भूमिका मांडू, सरकारला उत्तर द्यावं लागेल। आणि सरकारने पळ काढला तर हे चोरच आहेत, हे डाकूच आहे, हे लोकांना आम्हाला समजायला काही जास्त वेळ लागणार।